जळगावमध्ये सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे। सोनं दरामध्ये 2200 रुपयांनी वाढ होऊन प्रतितोळा 64,650 रुपये इतका भाव झालाय। अमेरिकेत होणारी निवडणूक आणि बँकिंग क्षेत्र अस्थिर झाल्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर भाव वाढ झाली आहे। येत्या 4 ते 5 दिवसात भाव आणखी 2 ते 3 हजार रुपयांनी वाढेल असा अंदाज सोने व्यापाऱ्यांनी वर्तवलाय। मुंबई ते कोल्हापूर आणि पुणे ते वडोदरा या मार्गावर वंदे भारत ट्रेन धावणार आहे। प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेवरून या 2 वंदे भारत ट्रेन वाढवण्यात येणार आहेत। तसंच देशभरात वंदे भारत एक्सप्रेसचं जाळं विस्तारित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। केंद्र सरकारनं कोल्हापूरसह विविध ठिकाणच्या विमानतळाच्या विकास कामांसाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत। कोल्हापूरसह पुणे, जबलपूर, ग्वाल्हेर विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत उभारली आहे। या कामांचं उद्घाटन 10 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे। बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीला पुन्हा जलपर्णीचा विळखा पडलाय। खरवई परिसरातून मोठ्या प्रमाणात शहरांचं सांडपाणी नदीत सोडलं जातं, त्यामुळे नदी प्रदूषण प्रचंड वाढलंय। याच नदीतून अंबरनाथ, बदलापूर आणि ठाण्याला पाणी पुरवठा होतो, त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं जलपर्णीचा थर स्वच्छ करण्याची मागणी होतीये।